नमस्कार, मी राजेंद्र पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता नवीन पोर्टल काढण्यात आलेले आहे, नवीन वेबसाईट सुरू केलेली आहे। ज्या महिलांना नवीन फॉर्म भरायचा असेल त्यांनी या वेबसाईटवरून आपला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। परंतु बऱ्याच महिला अजून देखील नारी शक्ती दूत ॲपवरती आपला फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतात, परंतु तिथे फॉर्म सबमिट होत नाही। याचे कारण आहे की आता नवीन फॉर्म नारी शक्ती दूत ॲपवरती एक्सेप्ट केले जात नाही। जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल माझी लाडकी बहीण योजनेचा तर तुम्ही नवीन वेबसाईटवरती तुमचा फॉर्म भरायचा आहे। नवीन वेबसाईटवरती आपला फॉर्म कसा भरायचा आहे याची A to Z प्रोसेस मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला करून दाखवणार। जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, असेच माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर आता चला आपण डायरेक्टली कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती पाहूया। माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ladkibaheen.maharashtra.go.in या वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथे आल्यानंतर पाहू शकता योजनेची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात याची देखील आपल्याला वेबसाईटवरती माहिती दिलेली आहे। त्यानंतर आपल्याला अर्जदार लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पाहू शकता मोबाईल नंबर आणि पासवर्ड विचारत आहे। तर पहिल्यांदा आपल्याला खाते तयार करायचे आहे। इथे पाहू शकता खाते नाही, खाते तयार करा, म्हणजेच आपल्याला अकाउंट ओपन करून घ्यायचे आहे। तर खाते तयार करा या ऑप्शनवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आता फुल नेम ॲज पर आधार इन इंग्लिश, म्हणजे तुमचं जे आधार कार्डवरती नाव आहे ते इंग्लिशमध्ये टाकायचं आहे। त्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्या। त्यानंतर पासवर्ड आणि पासवर्ड पुष्टी करा, याच्यामध्ये दोन्ही सेम पासवर्ड टाकायचे। त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा टाकून घ्या, तालुका जो असेल तो तालुका टाकून घ्या आधार कार्डच्या ॲड्रेसप्रमाणे। त्यानंतर तुमचं जे गाव असेल विलेज असेल ते सिलेक्ट करा। ते केल्यानंतर तुम्हाला खाली इथे पाहू शकता आता महानगरपालिका आणि नगरपालिका तुम्हाला टाकायचे। जर तुमची जी कोणती महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल ती तुम्हाला इथे टाकायचं आहे। जर तुम्हाला लागू होत नसेल तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेला आहे लागू नाही, यावरती देखील तुम्ही क्लिक करू शकता। त्यानंतर ऑथराइज पर्सनमध्ये तुम्ही पाहू शकता इथे ऑथराइज पर्सनवरती क्लिक करायचं आहे। सामान्य महिला असतील तर सामान्य महिला सिलेक्ट करायचे, ग्रामसेवक असतील, सेतू असतील, महानगरपालिका बालवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील, जे तुमचं असेल ते तुम्ही इथे टाकू शकता। जर सामान्य महिला असेल स्वतः अप्लाय करत असाल तर सामान्य महिला इथे टाका आणि त्यानंतर एक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनवरती क्लिक करून एक्सेप्टवरती क्लिक करा। त्यानंतर काय करायचं, तुम्हाला हा जो कॅप्चा कोड दिलेला आहे, जो नंबर दिलेला आहे तो आहे असं आपल्याला इथे टाकायचं आहे आणि त्यानंतर इथे साइन अप या ऑप्शनवरती क्लिक करायचे। साइन अप ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती 4 डिजिटचा OTP जाईल, तो OTP इथं टाकून घ्यायचा आहे। 4 डिजिटचा OTP टाकून घेतल्यानंतर जो खाली कॅप्चा दिला आहे, जो नंबर दिलेला आहे तो आहे असा नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तर मी इथे OTP आणि कॅप्चा इथं टाकून घेतलेला आहे, इथे OTP देखील मी टाकलेला आहे। आणि त्यानंतर काय करायचं आहे, व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करा। व्हेरीफाय OTP ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता लॉग इन सक्सेसफुली झालेलं आहे। आता पुन्हा आपल्याला लॉग इन करायचं आहे। आपण आता जो मोबाईल नंबर टाकलेला होता खाते तयार करताना तो मोबाईल नंबर टाकून घ्या आणि जो पासवर्ड आपण टाकलेला होता तोच पासवर्ड टाकून इथे कॅप्चा कोड जो नंबर आहे तो टाका आणि लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करा। आता इथे पाहू शकता लॉग इनवरती क्लिक केलं, लॉग इन सक्सेस, म्हणजे आपलं लॉग इन झालेलं आहे। आता लॉग इन झाल्यानंतर इथे पाहू शकता होम पेज पाहायला मिळेल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज, इथे योजना यापूर्वी केलेले अर्ज तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि तुमची जी प्रोफाईल असेल ती प्रोफाईल देखील तुम्हाला इथे पाहायला मिळेल, जे आपण अकाउंट तयार केलं त्यावेळेची योजनेची माहिती इथे पाहायला मिळेल आणि लॉगआउटचं ऑप्शन दिलेलं आहे। तर आता आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा जो आधार कार्ड नंबर असेल तो आधार कार्ड नंबर इथे टाकून घ्या आणि कॅप्चा कोड टाकून तुम्हाला सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं। आधार नंबर आणि कॅप्चा टाका आणि सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करा। तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP जाईल, तो OTP इथं टाकून घ्यायचा आहे। तर आता OTP आल्यानंतर मी इथे OTP टाकून घेतो। OTP आलेला आहे इथे पाहू शकता। त्यानंतर व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे। जर तुमचा व्हेरीफाय OTP केला आणि तुमचा इनव्हॅलिड OTP आला तर तुम्हाला घाबरायचं नाही, पुन्हा व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरच क्लिक करा, कारण हा सर्व्हरचा इश्यू आहे। जरी आपण करेक्ट OTP टाकली तरी आपल्याला इनव्हॅलिड OTP येतो, तर त्यासाठी पुन्हा व्हेरीफाय OTP वरती क्लिक करा, जेणेकरून आपण सक्सेसफुली फॉर्म फिल करता येईल। त्यानंतर इथं पाहू शकता व्हेरीफाय OTP केल्यानंतर OTP व्हेरिफिकेशन सक्सेसफुल आपलं झालेलं आहे। OTP व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच असा तुम्हाला फॉर्म पाहायला मिळेल, हा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, नोंदणी अर्ज। आता इथे पाहू शकता महिलेचे आधार कार्ड प्रमाणे पूर्ण नाव इन इंग्लिश ऑटोमॅटिकली आलेलं आहे।
कारण आपण आधार कार्डचा नंबर टाकलेला होता त्यानुसार ते नाव आलेलं आहे. त्यानंतर जर तुमचं लग्न झालं असेल तर पती टाकायचं आहे, आणि जर लग्न झालेलं नसेल तर वडील सिलेक्ट करून तुम्हाला वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, आता महिलेचे लग्नापूर्वीचे काय नाव आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं, जे असेल ते इथे टाकून घ्या. त्यानंतर खाली दिलेलं आहे वैवाहिक स्थिती. आता इथे पाहू शकता वैवाहिक स्थितीमध्ये तुम्ही विवाहित आहात जे आहे ते टाकायचं आहे. विवाहित आहात, अविवाहित आहात, विधवा, घटस्फोटित जे असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर इथे मी विवाहित टाकतो. त्यानंतर जन्मतारीख ऑलरेडी आलेली आहे, त्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकत नाही, ती आहे तशीच ठेवायचे. त्यानंतर खाली ऑप्शन दिलेलं इथे पाहू शकता, आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का, तर आपल्याला एस वरती क्लिक करायचं, होयवरती क्लिक करायचं. आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का, होयवरती क्लिक करून खाली यायचं. खाली आल्यानंतर इथे पाहू शकता आपल्याला आता आधार कार्डनुसार अर्जदाराचा पत्ता, महाराष्ट्राचा संपर्क पत्ता आणि इतर माहिती आपल्याला इथे टाकायची. तर तुमचा जो आधार कार्डवरती ॲड्रेस आहे तो आहे असा ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे. जर इथे ॲटोमॅटिकली जर आलेला असेल तो काढून टाका, जर फुल ॲड्रेस नसेल तर, आणि जो तुमच्या आधार कार्डवरती फुल ॲड्रेस आहे तो ॲड्रेस इथे टाकून घ्या. ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला पिनकोड देखील ऑलरेडी तिथे पाहायला मिळेल. जर तुम्हाला वाटत असेल करेक्शन करायचं आहे तर करू शकता ॲड्रेसमध्ये. त्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा टाकून घ्या. आता इथे मी जिल्हा टाकून घेतो. त्यानंतर जो तालुका असेल तुमच्या आधार कार्डप्रमाणे जो ॲड्रेस असेल त्यानुसार सिलेक्ट करा. गाव तुमचं कोणतं आहे, विलेज, त्या गावाचं नाव इथे टाकून घ्या. तर मी इथे सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर आता इथे पाहू शकता महानगरपालिका आणि नगरपालिका. तर तुमची जी महानगरपालिका किंवा नगरपालिका असेल ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. जर लागू होत नसेल तर लागू नाही या ऑप्शनवरती क्लिक करा, आणि पुढे तुम्ही मतदारसंघ आहे तो तुम्हाला इथे टाकायचा. आता तुमचा मतदारसंघ कोणता आहे ते तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज तुम्ही इथे टाकू शकता, ऑप्शन आपल्याला दिलेले. तर इथे मी टाकून घेतो. जे मतदारसंघ आहे ते तुम्ही टाकून घ्या. व्यवस्थित डिटेल्स फिल करायचे आहे, काही चुकवायचं नाही फॉर्म भरताना. त्यानंतर मोबाईल नंबर, आता जी महिला असेल त्यांचा मोबाईल नंबर इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली यायचं आहे. इथे पाहू शकता शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेचा आर्थिक लाभ घेता आहात का, म्हणजे तुम्ही इतर कोणती योजनेचा जर लाभ घेत असेल तर इथे हो किंवा नाही करायचं. तर इथे मी नाही करतो, तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही. त्यानंतर खाली यायचं आहे अर्जदाराचे बँक खाते असलेला बँक तपशील. आता बँकेचे संपूर्ण नाव इथे टाकून घ्या. त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव असेल ते नाव टाकून घ्या. बँक खाते क्रमांक जो तुमचा अकाउंट नंबर तो असेल तो टाका. पुन्हा डबल आपल्याला इथे कन्फर्म करायचे, पुष्टी करायचे, सेम बँक अकाउंट नंबर टाकून, आणि त्यानंतर IFSC कोड टाकून घ्या. बँक डिटेल्स तुम्हाला योग्य टाकायचे आहेत, त्यामध्ये कोणतीही चूक करायची नाही. त्यानंतर इथे पाहू शकता आपले बँक खाते आधार कार्डशी जोडले आहे का. जर आपले बँक खाते जोडले नसेल तर आधारशी जोडून घ्या, म्हणजे तुमचं जर आधार कार्ड बँक अकाउंटशी जोडलेले नसेल तर जोडून घ्यायचं आहे. होय ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे, होय सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. तर इथे पाहू शकता खाली उल्लेख केलेले सर्व कागदपत्र अपलोड करा. इथे पाहू शकता खाली उल्लेख केलेले सर्व कागदपत्र आहेत ते आपल्याला अपलोड करायचे. अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र यापैकी कोणतीही एक तुम्हाला तिथे अपलोड करायचे. तर अपलोड ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही मोबाईलमध्ये असाल किंवा कम्प्युटरमध्ये असाल तर त्याच्यातून तुमची जी फाईल असेल ती सिलेक्ट करून घ्या. तर मी आता इथे फोल्डर बनवलेलं आहे, त्यामधून जे आपलं स्कूल लिव्हिंग आहे, शाळा सोडल्याचा दाखला आहे, तो मी इथे अपलोड केलेला आहे. व्ह्यू फाईलवरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता करेक्ट अपलोड केलं आहे की नाही. आता त्यानंतर तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का, जर असेल तर होय ऑप्शनवरती क्लिक करायचं, आणि पिवळे किंवा केशरी रेशन कार्डची जी पहिली बाजू आहे ती इथे अपलोड करायची, आणि जी दुसरी बाजू असेल ती दुसऱ्या ऑप्शनमध्ये इथे आपल्याला अपलोड करायचे. दोन्ही बाजू आपल्याला व्यवस्थित अपलोड करायच्या आहेत. आणि जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल, जर इन्कम सर्टिफिकेट असेल तर नाही ऑप्शनवरती क्लिक करा, रेशन कार्ड नाही, आणि इथं उत्पन्न प्रमाणपत्र जे इन्कम सर्टिफिकेट आहे ते अपलोड करा. तर इथे आता माझ्याकडे रेशन कार्ड आहे, तर मी इथे रेशन कार्डची फर्स्ट बाजू अपलोड करून घेतो, फ्रंट बाजू, आणि त्यानंतर ओपन करतो. इथे आता पाहू शकता व्ह्यू फाईलवरती क्लिक करून पाहू शकता. तर सेकंड बाजू जी दुसरी बाजू आहे ती आपण इथे अपलोड करून घेऊयात. इथे देखील अपलोड केलेले. त्यानंतर आता इथे पाहू शकता अर्जदाराचे हमीपत्र. आता हे पहिल्यांदा तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, त्याच्यावरती साईन करायचे आणि टिक करायचे. तर त्यावरती डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करा.
असं हमीपत्र तुमच्याकडे डाउनलोड होईल. हमीपत्र सर्व बॉक्स आहे त्यावरती टिक करायचे, तुम्हाला कोणताही चेकबॉक्स सोडायचा नाही आणि त्यानंतर तुमची खाली इथे सिग्नेचर करायचे, सही तुम्हाला या हमीपत्रावर करायचे. याची पुन्हा स्कॅन करून तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. ते हमीपत्र इथे तुम्हाला अपलोड करायचं. तर इथे मी हमीपत्र आहे ते ऑलरेडी तयार करून ठेवलेलं आहे. अपलोडवरती क्लिक करून इथे तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर अर्जदाराचा जो फोटो असेल तो तुम्ही इथे अपलोड करू शकता. तर अर्जदाराचा फोटो मी इथे अपलोड करून घेतो. आता सर्व डॉक्युमेंट्स मी व्यवस्थित अपलोड केलेले आहेत. सर्व डिटेल्स एकदा पाहून घ्या आणि त्यानंतर खाली हमीपत्र स्वीकारा या ऑप्शनवरती क्लिक करून खाली तुम्हाला सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिटचा ऑप्शन दिलेला आहे किंवा सेव्ह ड्राफ्ट देखील तुम्ही करू शकता. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आता सर्व जो फॉर्म आहे तो तुमच्यासमोर पाहायला मिळेल. तुम्हाला जी डिटेल्स तुम्ही टाकली होती याच्यामध्ये काही चूक आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे आणि त्यानंतरच फॉर्म तुमचा सबमिट करायचा आहे. जी मूलभूत माहिती असेल, ॲड्रेस असेल, नाव असेल, बँक डिटेल्स सर्व तुम्हाला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. सर्व चेक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथे पाहू शकता. एकदा तुम्ही जर याच्यामध्ये सबमिट केलं, एकदा फॉर्म सबमिट केला तर पुन्हा त्यामध्ये कोणतेही तुम्ही चेंजेस करू शकत नाही. यासाठी एकदा व्हेरीफाय करून घ्या. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही हा कॅप्चा कोड जो नंबर दिलेला आहे तो नंबर आहे असं इथे टाका आणि जर एडिट करायचं असेल तर एडिट ऑप्शन दिलेला आहे. करायचं नसेल एडिट तर डायरेक्टली सबमिट ऑप्शन दिलेलं आहे. सबमिट ऑप्शनवरती क्लिक करा. मी इथे सबमिट ऑप्शनवरती क्लिक करतो. सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता ॲप्लिकेशन सबमिटेड दाखवलेलं. आपला ॲप्लिकेशन आहे ते सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. आता तुम्हाला ते कुठे पाहायला मिळेल तर यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला इथे पाहू शकता नेम, ॲप्लिकेशन, तुमचा नंबर काय तो पाहायला मिळेल, फोटो आणि ॲप्लिकेशन स्टेटस आहे ते पेंडिंग दाखवत आहे आणि त्याच्याच बाजूला एक डोळ्यासारखं बटन दाखवलं, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा फॉर्म पाहायला मिळेल. अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑनलाईन फॉर्म यशस्वीरित्या भरू शकता. एकदम सोपी पद्धत आहे. व्हिडिओ आवडला, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.